मलकापूर शहरातील हनुमान टॉकीज ते पुरोहित कॉलनी दरम्यानच्या भारत कला रोडवरील जीवघेण्या खड्ड्याविरोधात शिवसेना शिंदे गट आक्रमक झाली आहे. नमस्कार, आपण बघत आहात अजिंक्य भारत न्यूज. शहर प्रमुख किशोर नवले यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले. या रस्त्यावर बाल रुग्णालय, स्त्री रुग्णालय तसेच शाळा असल्याने नागरिक, रुग्ण, महिला, विद्यार्थी आणि शालेय बस चालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावरील खड्डे, धुळीचे साम्राज्य, जागोजागी फुटलेल्या पाईपलाईनमुळे साचणारे पाणी आणि कचऱ्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊनच आमदार चैनसुख संचेती आणि नगर परिषदेचे मुख्याधिकारी आंदोलनस्थळी पोहोचले. त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत रस्त्याचे काम प्राधान्याने व लवकरात लवकर पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर शिवसेनेने आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले आणि या आंदोलनात तालुका प्रमुख विजय साठे, अरुण अग्रवाल, उपशहर प्रमुख उमेश हिंडोरकर, शिवसेना नेते गजानन मिरगे, व्यापारी सेनेचे मुकेश लालवानी, धीरज डोसे, शुभम डोले, युवा सेना शहर प्रमुख गोलू कुड्ढे, सतीश नवले, शरद मोरखेडे, खुशाल भसाली, अविनाश जामोदे यांच्यासह शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अजिंक्य भारत प्रतिनिधी कैलास काळे. मलकापूर शहरातील दाट रहदारीचा रस्ता म्हणजे हनुमान टॉकीज ते मुकुंद नगर या रस्त्याचं काम तात्काळ करावं अशा प्रकारची मागणी शिवसेना, त्यांचे नेते आणि त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकार्यांनी या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलेलं आहे. त्याकरता हा प्रस्ताव आपण शासनाकडे यापूर्वीच सादर केलेला आहे आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये हा प्रस्ताव मंजूर होईल आणि हनुमान टॉकीज ते मुकुंद नगर या रस्त्याच्या कामाला याच वर्षात सुरुवात होईल. याकरता मी आपल्याला आश्वस्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आम्ही शिवसेना शिंदे गटातर्फे किशोर नवले यांच्या नेतृत्वामध्ये हनुमान टॉकीज ते मुकुंद नगर पर्यंत भारत कला रस्ता नवीन व्हावा यासाठी इथे ठिय्या आंदोलन केलेले होते. आमचा हा जो भाग आहे हा नगरपालिकेला सर्वात जास्त महसूल मिळवून देणारा भाग असून या भागामध्ये या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झालेली आहे. या भागामध्ये अनेक हॉस्पिटल आहेत आणि बाल रुग्णालय आहेत, शाळा आहेत आणि या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. एखाद्या वेळेस इथे मोठा अपघात होऊन कोणाचा जीव जाऊ शकतो. त्यासाठी आम्ही आज आंदोलन केले आहे. या आंदोलनाला नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री केदार साहेब व माननीय आमदार श्री चैनसुख संचेती यांनी भेट देऊन आम्हाला आश्वासन दिले की हा रस्ता आम्ही लवकरात लवकर बनवू आणि येथील नागरिकांना त्या रस्त्याबाबत सर्व सुविधा पुरवू असे आम्हाला आश्वासन दिले.